त्या दिवशी पाऊस काही थांबत नव्हता. आकाश जणू आमच्या सोबत रडत होता. बस स्टॉप जवळ मी आणि आर्यन उभे होते. छत्री एकच, पण अंतर मात्र खूप मोठं. हा शेवटचा निर्णय होता. त्याने शांतपणे विचारलं की मी डोळे खाली केले. घरच्यांनी माझं लग्न ठरवलं होतं आणि त्याच्या हातात अजून स्थिर नोकरी नव्हती. आम्ही कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो. मुंबई विद्यापीठच्या कॅम्पसमध्ये त्याने मला पहिल्यांदा नोट्स दिल्या होत्या आणि न कळत माझं मनही त्याच्याकडे गेलं होतं. पण स्वप्न आणि वास्तव त्याच्या खाली अंतर. आणि आज या पावसाच्या थेंबासारखं स्पष्ट दिसत होतं की मी प्रयत्न करतोय, अजून थोडा वेळ दे, तो म्हणाला. त्याच्या आवाजात असह्यता होती आणि मी त्याचा हात अलगद सोडला. वेळ कधी कधी आपल्याला हातात नसतो. आर्यन, मी हळूच उत्तर दिले. तेवढ्यात बस आली. लोकांनी धावपळ सुरू केली. तो माझ्याकडे पाहत राहिला, डोळ्यात हजारे प्रश्न. मी पायऱ्या चढताना एकदाच मागे वळून पाहिलं. पावसात भिजलेला होता आणि एकटाच उभा होता. बस हळूहळू पुढे सरकू लागली. काचेतून त्याचा धूसर चेहरा दिसत होता. पावसाने थेंब आणि माझे अश्रू दोनही फरकत पडले होते. त्या दिवशी आम्ही काही थोडं बोललो नाही. न वचन दिली ना निरोप केलं. फक्त एक शांत निरोप होतं. आज अनेक वर्षानंतरही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बस स्टॉपचा वास आढळतो. त्याचा आलसर होतो आठवतो आणि न बोललेलं कानात घुसत राहतो. कधी कधी प्रेम अपूर्ण राहतं, कारण परिस्थिती जितके. पण त्या पावसातही निरोपाने मला एक गोष्ट शिकवली. काही नाती संपत नाही, ती फक्त आठवणीच्या पावसात कायमची भिजत राहतात. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना। देखने के लिए धन्यवाद।